खरं तर अतिशय उत्तम पद्धतीची परिस्थिती आहे. जिल्ह्यामध्ये फिरत असताना काही ठिकाणी वेगळं चित्र अनुभवायला मिळतं आहे. परंतु राज्यामध्ये असलेलं महायुतीचं सरकार आणि केंद्रामध्ये असलेलं महायुतीचं सरकार, आमच्या सर्वच नेत्यांनी जिथे जिथे युती शक्य आहे त्या त्या ठिकाणी युती करावी. जिथे शक्य नाही, अगदीच अशक्य आहे, त्या ठिकाणी वेगळं लढलं तरीसुद्धा महायुतीच्या घटक पक्षावरती जरी टीका किंवा अतिशय मन कलुषित होतील अशा पद्धतीचं बोलू नये, अशा पद्धतीच्या सूचना सर्वांना केलेल्या आहेत. त्याच्यामुळे एकंदर या निवडणुकांनंतर जिल्ह्यातलं चित्र निश्चितपणाने स्पष्ट होईल आणि महायुती भक्कमपणाने एकत्र आहे की एकत्रित राहील. अलिबागचा विचार करता मला निश्चितपणाने आपल्याला सांगायचं की यावेळीची निवडणूक ही अतिशय वेगळ्या पद्धतीने महायुती अलिबागमध्ये लढते. मागच्या निवडणुका जर आम्ही बघितल्या तर अलिबागमधली निवडणूक ही भारतीय जनता पार्टी असेल, शिवसेना असेल किंवा इतर मित्र पक्षांना बरोबर घेऊन वेगवेगळ्या चिन्हावरती ती निवडणूक लढली जायची. परिस्थिती अशी होती की त्यावेळी केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये सरकार सुद्धा भारतीय जनता पार्टीचं नव्हतं. 2014 नंतर केंद्रामध्ये राज्यामध्ये सातत्यानं भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचं सरकार आहे आणि त्या सरकारच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजना थेटपणाने लोकांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणं, म्हणजे तुम्हाला माहिती आहे की लाडक्या बहिणीसारखी योजना थेटपणाने महिलांपर्यंत पोहोचते आणि विविध विकास कामांना गती देण्याचं काम हे सरकारच्या माध्यमातून आज होताना दिसत आहे. त्याच्यामुळं अलिबाग नगरपालिकेतील मतदारांना जे काही अपेक्षित आहे की अलिबाग नगरपालिकेत आता सुद्धा पायाभूत सुविधा नाहीत. पाण्याचा प्रश्न गंभीर आहे, ट्रॅफिकचा प्रश्न गंभीर आहे, त्याचबरोबर ड्रेनेजची व्यवस्था नाही, त्याचबरोबर डम्पिंग ग्राउंडचा विषय गेले अनेक वर्ष प्रलंबित आहे. हे बेसिक विषय सोडवण्यामध्ये मागच्या सत्ताधाऱ्यांना अपयश आल्याचं स्पष्टपणे दिसतंय आणि अशा परिस्थितीमध्ये आम्ही लोकांना हेच आवाहन करतोय की एक वेळा भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना युतीला आपण सत्ता देऊन बघितली तर निश्चितपणाने लोकांचे हे जे काही बेसिक विषय आहेत ते मार्गी लागतीलच. पण एक हायटेक सिटी म्हणून अलिबागचं नाव हे पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत जगामध्ये नावलौकिक असलेलं सिटी आहे. जिल्ह्याचं केंद्रस्थान असलेलं अलिबाग सिटी आहे आणि या ठिकाणी आवश्यक असणाऱ्या सोयी सुविधांबरोबर चांगले रस्ते, पाण्याची व्यवस्था, ट्रॅफिकची समस्या ही सुटली पाहिजे. याच्यासाठी त्याचबरोबर अनेक वस्त्यांमध्ये जी घरं आहेत ती घरं अनधिकृत आहेत म्हणून त्यांना त्या ठिकाणी अधिकृत करण्याची प्रक्रिया ही सुद्धा केंद्रीय पातळीवरती किंवा राज्य पातळीवरती करण्याचा संकल्प आमचा आहे. त्याचबरोबर आपल्या नगरपालिका हद्दीतल्या लोकांना आवश्यक असणारी जी काही व्यवस्था आहे, आरोग्याची व्यवस्था असेल, त्याचबरोबर ड्रेनेजची जी काही समस्या आहे ते सोडवण्यासाठी आम्ही सगळेजण काम करणार आहोत. विशेष करून नगरपालिका हद्दीमध्ये लोकांना अपेक्षा अशी आहे की केंद्रामध्ये आदरणीय नरेंद्र मोदीजींचं सरकार आहे, राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांचं महायुतीचं सरकार आहे आणि या सरकारच्या माध्यमातून अलिबागचा विकास कोण करू शकेल तर ते केवळ महायुतीचं सरकार करू शकेल. त्याच्यामुळे लोकांचा विश्वास आहे की आज कमळ चिन्हावरती आमच्या तनुजाताई पेरेकर या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत. त्यांना चांगला प्रशासकीय अनुभव आहे. मागच्या वेळेला त्या नगरसेविका सुद्धा राहिलेल्या आहेत. सगळे नगरसेवक हे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या चिन्हावरती उभे आहेत. म्हणजे एका ठिकाणी कमळ आहे, एका ठिकाणी शिवसेनेचा धनुष्यबाण आहे आणि लोकांच्या मनामध्ये दुर्दम्य असा विश्वास निर्माण झालाय की नाही, अलिबाग मधले प्रश्न कोण सोडवू शकेल तर हीच लोक सोडवू शकतील. तनुजाताई पेरेकर असतील त्या नगराध्यक्ष झाल्या तरच शहरातले प्रश्न, नगरपालिका हद्दीतले प्रश्न सुटतील. त्याचबरोबर आमचे नगरसेवक निवडून आले तर वेगवेगळ्या प्रभागांमध्ये असलेले प्रश्न सुटतील आणि त्या पद्धतीने अत्यंत आत्मविश्वासाने आणि सकारात्मकरित्या आम्ही या ठिकाणी निवडणुकांना सामोरं जातोय आणि विजय हा महायुतीचा निश्चित असेल. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.